करून कळवायचे, असं फार विरळ असतं. आणि त्यांचं तर प्रशासनावर खूप पकड होती आणि त्याच्यामुळे दादांनी जे काय सर्वांसाठी केलं, महाराष्ट्रासाठी केलं, ते कधीही विसरलं जाऊ शकत नाही. तर तुमचा एक वेगळा अनुभव दादांसोबत कोणता आहे की जो कायम स्मरणात राहील असा? दादांच्याबद्दल सांगायचं तर दादांवर एवढं प्रेम होतं की ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची लोक ज्यादा निवडून आली, त्याला पवारसाहेबांना जे सर्वप्रथम भेटलेली लोक होती त्याच्यापैकी मी एक कार्यकर्ता होतो. त्याच्यामुळे आम्हाला मनापासून वाटायचं की त्यावेळेला दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि शेवटपर्यंत ते पूर्ण होऊ शकलं नाही याचं वाईट वाटतं. दादा अर्थमंत्री असताना राज्यात राज्यमंत्री नव्हते. त्यांनी मला शिक्षण मंत्री असलो तरी अर्थ खात्याचा बजेट हे अपर हाऊसमध्ये मांडायला सांगितलेलं होतं. तेवढ्याच प्रेमाने वागायचं. नेहमी मी पक्षातून जाऊ नये अशीच त्यांची इच्छा होती, परंतु पक्षाच्या बाहेर जाऊनसुद्धा जे मी यश मिळवलं त्याच्यामुळे नेहमी ते कौतुक करत राहायचे. आणि प्रत्येकाला स्वतःच्या घरातलं समजून असं कौतुक करणारा नेता फार विरळा असतो. आणि त्याच्यामुळे जे प्रेम पवारसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलं तेवढंच दादांनी सुद्धा दिलं. दोघांचे स्वभाव वेगवेगळे, परंतु काम करण्याची पद्धत एकच. आणि महाराष्ट्रासाठी झटून काम करणं, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातल्या. तर अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होतील, त्याची तयारी देखील सध्या सुरू आहे. अमित शहा हे अंत्यसंस्काराला येणार आहेत. सुबह अभी गदीमा से यहाँ से निकलेगा रथ, पार्थिव दादा का वहाँ पे उस पे रख के पेंसिल चौक से विद्या प्रतिष्ठान को पूरा ऐसा घुमा के जहाँ पे लास्ट अभी होने वाला है दाद, तो वहाँ पे लेके जाने वाले हम. तर अजित पवारांच्या विमान अपघाती निधनावर मोदींकडूनही शोक व्यक्त करण्यात आलेला आहे. विमान अपघातात महाराष्ट्रानं अजित पवारांना गमावलं असं मोदी म्हणाले. देश आणि महाराष्ट्रातील विकासात अजित पवारांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी अजित पवारांनी मोठं काम केलं असं मोदींनी म्हटलंय. महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है. इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है. अजित दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है. विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया. मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं. जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ है. पुणे शहरातील सर्व दुकानं आज बंद राहणार आहेत. पुणे व्यापारी महासंघातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्या निधनाने व्यापारी वर्गातही हळहळ व्यक्त होते. त्यामुळे पुणे शहरातील आज सर्व दुकानं बंद राहणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे. पुणे व्यापारी महासंघातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 3 दिवसांचा दुखवटा देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक टीमकडून विमानाचा ब्लॅक बॉक्सही ताब्यात घेण्यात आलाय. तर केंद्रीय पथकाकडूनही अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन पूर्ण झालं. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बारामती वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन पूर्ण झाले.
अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. साताऱ्यातील फलटणमध्ये विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. बारामतीत विमान अपघातात विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला.